हॅलो पीपल, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलवरती. सो पहिलाच व्हिडिओ आणि पहिलाच व्लॉग असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की या व्लॉगची सुरुवात, या यूट्यूब चॅनलची सुरुवात ही चांगली व्हावी आणि चांगल्या कामाची सुरुवात ही देवदर्शनाने केली जाते. म्हणून आम्ही निघालो शिखर शिंगणापूरला. शिखर शिंगणापूर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील हे गाव. इथे आहे श्री शंभू महादेवाचं मंदिर. या मंदिराला ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेला आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणून ओळखले जाते. कारण असे म्हणतात की स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबीय येथे दर्शनासाठी येत असत. सो आम्ही सकाळी लवकर बारामतीवरनं निघालो. शिखर शिंगणापूर बारामतीवरनं 27 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे आणि आम्हाला जवळपास 1.5 तास एवढा लागला तिथे पोहोचण्यासाठी. पुढे गेल्यानंतर आम्हाला हा घाट लागला, दहिवडी घाट. हा घाट तसा छोटाच आहे पण सुंदर होता, वळणावळणाचा होता आणि लवकर आमचा हा घाट संपला. घाट क्रॉस करताना एवढं लक्षात आलं की उन्हामुळे संपूर्ण आजूबाजूचा परिसर जो होता तो सुकलेला होता, हिरवागार नव्हता. पण एवढं लक्षात आलं की जर इथे पाऊस पडला असता तर खूप सुंदर वातावरण असलं असतं. पावसाचं वातावरण मला तर खूप आवडतं बाबा. तसा व्ह्यू तर भरपूर सुंदर होता. मला हा व्ह्यू आवडला. थोडा वेळ आम्ही थांबणार होतो पण म्हटलं उशीर होईल म्हणून सरळ निघालो. पुढे गेल्यानंतर रस्ता एकदम क्लिअर होता आणि छोटा रस्ता होता. मी पहिल्यांदाच या मंदिरात जात होते त्यामुळे एक्साइटमेंट तशी होतीच आणि शेवटी आम्ही तिथे पोहोचलो. मंदिराजवळ असलेल्या पार्किंगमध्ये कार पार्क करून आम्ही निघालो दर्शनासाठी. थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर आजूबाजूला असलेल्या दुकानांमधून आम्ही पूजेचं साहित्य आणि प्रसाद घेऊन वरती निघालो. बरेच दुकानं मी पाहत जात होते आणि माझं शूटिंगसुद्धा चालू होतं. वरती गेल्यानंतर हे मंदिर मला इथे दिसलं. थोडंसं आत चालत गेल्यानंतर मी पूर्ण मंदिर पाहिलं. मंदिर खरंच खूप उंच आहे, त्याचं शिखरही खूप उंच आहे आणि मला हे मंदिर आवडलं देखील. पुढे पाहिलं मी तर या मंदिरामध्ये एवढी जास्त काही गर्दी नव्हती. पण 15 ते 20 मिनटं दर्शनाच्या रांगेमध्ये थांबल्यानंतर शेवटी माझा नंबर आला. मोबाईलमध्ये अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ नाही काढता आला पण दर्शन माझं व्यवस्थितपणे झालं. मंदिरामध्ये कसल्याही प्रकारची खिचाखिची नव्हती त्यामुळे माझं महादेवाचं दर्शन एकदम शांतपणे झालं. मंदिरामध्ये 2 शिवलिंग आहेत. दोन्ही शिवलिंगाचे तेवढेच महत्त्व आहे. एक शिव आणि दुसरं पार्वती म्हणून आहे. त्यानंतर आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. बाहेर जाताना मी एक गोष्ट लक्षात घेतली की मंदिर परिसर हा स्वच्छ ठेवलेला आहे. कुठेही कसलीही घाण नाही आहे, कसलाही कचरा नाही आहे. म्हणून मला हा परिसर खूप आवडला आणि मंदिरही खूप आवडलं. परत जाताना परत एकदा मी माझ्या महादेवाचं दर्शन घेतलं आणि नेहमी त्याचा आशीर्वाद माझ्यावरती राहू देत अशी प्रार्थना केली आणि आम्ही परत निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. परत जाताना हा अतिशय सुंदर घाट आम्हाला लागला. मला हा घाट आधीच्या घाटापेक्षाही खूप जास्त आवडला. खूपच सुंदर घाट होता आणि खूपच वळणावळणाचा होता, त्यामुळे जातानाची मजा वेगळीच होती. हा घाट संपूच नाही असं मला वाटत होतं आणि कमी फक्त वाटत होती ती फक्त पावसाची. पावसामुळे हा घाट नक्कीच खुलून दिसला असता. सो आजसाठी एवढंच. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.